मुलाच्या प्रतापाने उपमुख्यमंत्री अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले। विरोधक म्हणतायत अजित पवार यांनी आधी राजीनामा द्यावा, पण अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती असा गौप्यस्फोट अंबादास दानवेंनी केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या। अजितदादांनी त्वेषाने रागाने सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। अजित पवार हे राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडणार होते का याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क मधील जमीन कवडीमोल दराने विकत घेतल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजतंय। या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असतानाच मंगळवारी रात्री अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। फडणवीस आणि अजित पवारांमधील भेटीविषयी अंबादास दानवेंनी हा मोठा दावा केलाय। याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या। अजितदादांनी त्वेषाने रागाने सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रकरणी चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत। त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे। आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्या चौकशी होऊ शकेल। आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चालले त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल। हे आता काही लपून राहिलेलं नाही। हो, सत्तेतून बाहेर पडावं लागेल, ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल। विरोधकांच्या या मागणीवर अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे। दमानिया तुमचा राजीनामा मागताय, परवा दिवशीपासून आंदोलन करताय। असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन। दरम्यान अमेडिया कंपनीचा कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मात्र या व्यवहारामुळे अजित पवार विरोधकांच्या रडारवर आले। अशातच अजित पवार सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देणार होते या दानवेंच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। सत्ताधाऱ्यांनी मात्र दानवेंचा हा दावा खोडून काढलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती भक्कमपणे सामोरं जात असताना जाणीवपूर्वक त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। अजितदादांची आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली ती भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात होती। अशा प्रकारे अकलेचे तारे जर अंबादास दानवे साहेब तोडत असतील तर मला असं वाटतं याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही। त्यांना मिळालेली सूत्राची माहिती ही कोणी दिलेली आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे। अंबादास दानवेजींची टर्म संपत आल्यामुळं ते हवालदिल झालेले आहे। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही। केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते। कोरेगाव पार्क मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मात्र कंपनीत 99% भागीदारी असतानाही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही।
विरोधकांसोबत राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवलाय। अंबादास दानवेंचा अजित पवारांबाबतचा दावा सत्ताधाऱ्यांनी फेटाळला असला तरी या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस उमटत राहणार इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।